मुंबई से सटे ठाणे शहर में ज्वेलरी व्यापारी के यहाँ काम करने वाला ही निकला लुटेरा। ज्वेलरी व्यापारी युवराज सिंह के यहाँ पर विशाल सिंह राजपूत नामक व्यक्ति काम करता था और वह ऑफिस से घर तक की कहानी जानता था। उसी का फायदा उठाकर विशाल सिंह राजपूत ने लगभग 1,30,00,000 रुपए की ज्वेलरी लूट कर फरार हो गया। 1,30,00,000 रुपये किमतीचे जवळपास 1807 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे। त्यावरून आम्ही नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 अनुसार गुन्हा दाखल केला होता। तर या गुन्ह्याचा तपास जो आहे तो नौपाडा पोलीस स्टेशन येथील सपोनी भांगे हे करत होते। तसेच या गुन्ह्याचा तपास कामी सपोनी भांगे यांना वेळोवेळी माननीय अपर पोलीस आयुक्त विनय देशमुख साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री सुभाष भुसे सर, तसेच मी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन या सर्वांनी मार्गदर्शन केले होते। तर या आरोपी बाबत आम्ही अधिक माहिती काढली असता आमच्या लक्षात आले की एलटी मार्ग पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी आरोपीवरती पूर्वीचा गुन्हा दाखल आहे। तो म्हणजे गुन्हा रजिस्टर क्रमांक 268/2016 कलम 381/21 अन्वये या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे। तसेच या आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याचे मूळ गाव जे आहे हे आम्हाला मिळून आलं। तसेच त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती काढली असता त्याचा जो मोबाईल नंबर आहे हा सांगली येथील एक माथाडी कामगाराच्या नावावर रजिस्टर असल्याचे दिसून आले। त्यामुळे त्याच्या मोबाईलवरून अतिरिक्त माहिती आम्हाला मिळू शकली नाही। परंतु आम्ही या आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज यात तपासले आणि आमच्या असं लक्षात आले की तो ठाणे शहर ते वसई रोड या ठिकाणी त्याने जवळपास 8 ते 10 रिक्षा बदलून त्यांनी प्रवास केलेला आहे। आणि विशेष म्हणजे या आरोपीने एक हिंदी सिनेमातील जी मोडस आहे ती वापरली आहे। त्याने जो स्वतःकडचा मोबाईल आहे तो चालू ठेवला आणि तो एका ट्रकमध्ये ठेवून दिला, जेणेकरून पोलीस त्या मोबाईलच्या लोकेशननुसार त्याचा ट्रेस घेतील। नंतर आमच्या असं लक्षात आलं की आरोपी हा वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत आहे। त्याने महाराष्ट्रात तसेच गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे। तर आरोपी जो आहे तो माउंट आबू येथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली। तर तो माउंट आबू येथे दिवसभर जंगलामध्ये वेषांतर करून लपून राहायचा आणि रात्रीचा तो बसमधून प्रवास करायचा, जेणेकरून त्याला झोप मिळावी म्हणून तो बसमध्ये झोपून राहायचा, रात्रीभर प्रवास करायचा आणि दिवसभर जंगलामध्ये फिरत असायचा। मग सपोनी भांगे जे आहेत तपासी अधिकारी यांना 2 तारखेला अशी माहिती मिळाली की तो माउंट आबू येथे आहे। तर आमची एक टीम माउंट आबू पर्वत येथे रवाना झाली। तर माउंट आबू हे पर्यटन स्थळ असल्याने तिथे बरेच पर्यटकांची गर्दी आहे। तर आम्ही सार्वजनिक ठिकाणे, लॉजेस, वाहनतळ, बस डेपो, धर्मशाळा असे सलग 4 दिवस आम्ही तिथे रेकी केली आणि 4 दिवस रेकी केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो उदयपूर येथून तो येणार आहे। तर त्या दिवशी आम्ही आमच्या जी टीम आहे सपोनी भांगे टीम यांनी जंगलामध्ये वेषांतर करून त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा पाठलाग करून त्याने तिथे पकडलेला आहे। तर सदर आरोपीला आम्ही 7 जून 2024 रोजी अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयाने 12/6/2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तर तपासादरम्यान जवळपास 1745 ग्राम सोन्याच्या दागिने हस्तगत केले, त्याची किंमत जवळपास 1,26,00,000 रुपये आहे। तर सदर कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष झुमरे सर, माननीय सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख, माननीय सुभाष भुसे सर, परिमंडळ 1 यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे। तसेच मी आमच्या नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, आमचे पोनी गुन्हे शरद कुंभार, पोनी सुनील तांबे, तसेच तपासी अधिकारी श्री भांगे सपोनी, तसेच इतर डिटेक्शन टीम यांचे अभिनंदन करते की त्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे आणि अत्यंत त्यांनी तांत्रिक पद्धतीने आणि कक्षाने सदरचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतले, त्याच्याकडनं मुद्देमाल देखील हस्तगत केलेला आहे। कौन सी मूवी थी जो मूवी देख के उसने दृश्यम मूवी में जो है उसका मोडस इस्तेमाल किया। त्याच्या अगोदर पण त्याच्यावरती किती एक गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर एलटी मार्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल। पण मग आता ह्या